ते म्हणतात की जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळवण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न कराल. अंजली आणि वीरची कथाही अशीच आहे. आज 4 वर्षानंतर पुन्हा तोच आवाज ऐकू आला. पुन्हा तोच सुगंध हवेत दरवळला. पण सर्व काही बदलले होते. त्याच्याकडे बघून मला असे वाटले की जणू आयुष्य माझ्याशी बोलत आहे. तू अजूनही जिवंत आहेस. तू अजूनही स्वप्न पाहू शकतोस. तू आता एकटा नाहीस. पण तरीही मनात कुठेतरी एक भीती होती की स्वप्न नाही जे तुटते डोळे उघडतात जाईल. हजार प्रश्न मनात घोळत होते. असे म्हणून ती समोर आली आणि म्हणाली, हाय, कसा आहेस? तू या कंपनीत काम करतोस का? मी हो म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती म्हणाली, मी आज जॉईन झाले आहे. ही माझी पहिलीच वेळ आहे. नोकरीचा दिवस. हे ऐकून माझ्यात आनंदाची लाट उसळली. पण मी तिचा आनंद तिच्यासोबत शेअर करू शकलो नाही. आज 4 वर्षांनी भेटलो. ते माझ्याकडे प्रेम होते. आम्ही दोघे एकत्र खूप आनंदी होतो. पण एक दिवस असा आला जेव्हा ती माझ्यापासून वेगळी झाली. शेवटी माझीही चूक होती. खरं तर तिने मला सोडले नाही. मी तिच्याबरोबर काहीतरी चुकीचे केले आहे. मी दुसऱ्यासाठी निसटून गेलो होतो. परंतु ते म्हणतात ना, जर खरं प्रेम असेल तर ते माणसाला वाईटाकडून वाईट बनवते. माझ्या बाबतीतही असेच घडले. मी चुकूनही अंजलीला विसरू शकलो नाही. आणि मग आज 4 वर्षानंतर ती माझ्यासमोर आहे. मी काय बोलू, कुठल्या तोंडाने बोलू तिच्याशी, मला काहीच समजत नव्हते. ती नुकतीच माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे आणि मी तिचा वरिष्ठ आहे. आम्ही रोज ऑफिसला येतो, काम करतो आणि घरी जातो. 1 महिना झाला, पण अंजलीने एकदाही माझ्याशी आमच्या भूतकाळाबद्दल बोलले नाही. मी त्याच्यासोबत आहे की नाही हे देखील मला विचारले नाही. माझे ब्रेकअप झाले आहे. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून निघायची वेळ झाली. खूप पाऊस पडत होता आणि माझ्याकडे छत नव्हते जेणेकरून मी बस स्टँडवर देखील पोहोचू शकेन. मी ऑफिसमध्येच जाऊन थांबण्याची वाट पाहत होतो. तेव्हा अंजली होती. ऑफिसमधून निघालो होतो आणि मला बसलेले पाहून विचारले, घरी जायचं नाही का? म्हणून मी म्हणालो, मला घरी जायचे आहे, पण मी आज छत्री आणली नाही आणि बाहेर पाऊस पडत आहे, म्हणून मी थांबण्याची वाट पाहत आहे. ती म्हणाली, ठीक आहे. मग थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, माझ्याकडे छत्री आहे. तुला हवे असेल तर मी तुला बस स्टँडपर्यंत सोडू शकते. कसलाही विचार न करता मी जा म्हणालो आणि सर्व सामान ठेवून पटकन त्याच्यासोबत ऑफिसला निघालो. पाऊस इतका जोरात होता की बस स्टँडवर येताना आम्ही दोघेही भिजलो होतो आणि पावसामुळे बसलाही खूप उशीर झाला होता. आमच्या शांतता होती. ना मला बोलता येत होतं ना ती काही बोलत होती. मग मी हिंमत एकटवून विचारले, तुझे लग्न झाले आहे का? ती हसली आणि म्हणाली, नाही. हे ऐकून माझ्या मनाला किती आनंद झाला हे मी तिला सांगूही शकत नाही. मग काही वेळाने तिने मला विचारले, ते तुझे आहे का? मी नाही म्हणालो. मग थोडा वेळ थांबलो आणि हसत हसत विचारले, काय झाले प्रीतीला? मी थोडा शांत झाला आणि म्हणालो, आपण एकत्र नाही आहोत. ती काहीच बोलली नाही, शांतपणे उभी राहिली. मग मी खूप हिंमत एकटवली आणि म्हणालो की अंजली, प्लीज मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चूक केली आहे. ती गप्प होती, काही बोलली नाही. मी पण गप्प उभा होतो. मग थोड्याच वेळात बस आली आणि आम्ही दोघे बसमध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी मी अंजलीला ऑफिसमध्ये पाहिल्यावर तिला काय वाटले, तिने मला माफ केले की नाही, तिच्याशी कसे बोलावे हे विचारायचे होते. मी एवढाच विचार करत होतो की ती माझ्या कॅबिनमध्ये मला फाईल देण्यासाठी आली होती. मी काहीही विचार न करता तिला म्हणालो, दिले की ऑफिस वॉक टुगेदर, मला काहीतरी बोलायचे आहे. ती काय म्हणाली, आपण अजून इथे बोलू शकतो. मी म्हणालो, नाही, ऑफिस नंतर भेटू. ती ठीक म्हणाली आणि निघून गेली. मी फक्त तिच्याशी बोलण्यासाठी 6 वाजण्याची वाट पाहत होतो. जणू काळच थांबला होता. 6 वाजले होते. सगळ्यांना एक एक करून ऑफिसमधून काढले जात होते. मग शेवटी मी निघालो आणि अंजली पण तिथेच होती. ती माझ्यासाठी थांबली होती. आज पुन्हा आम्ही एकत्र बस स्टँडवर गेलो आणि वाटेत मी त्याला विचारले की तू काल उत्तर दिले नाहीस. ती काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, मी काय उत्तर देऊ? मी तुला सोडले आणि आता मला ते सर्व पुन्हा नको आहे. त्यामुळे माफी किंवा उत्तराचा प्रश्नच नाही. मी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण ती मान्य झाली नाही. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करून 5 महिने झाले होते, पण त्या दिवसानंतर आम्ही दोघे एकमेकांशी बोललो नाही. मी अंजलीला सहमती देण्याचा आणि तिला सांगण्याचा खूप प्रयत्न केला की हो, माझ्याकडून चूक झाली, पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू या ऑफिसमध्ये येण्यापूर्वी मी तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते झाले नाही. आणि तू आलीस तेव्हा हे ऑफिस माझ्या आनंदाला पारावर नव्हता, पण तुझ्याशी बोलायची हिंमत नव्हती. मला माहीत होतं की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस, पण तू म्हणत नाहीस. एक दिवस मी काहीतरी विचार केला आणि ऑफिसमधल्या सगळ्यांना माझ्या लग्नाबद्दल सांगितलं की पुढच्या महिन्यात माझं लग्न होणार आहे. हे ऐकून ऑफिसमधले सगळे माझे अभिनंदन करायला आले.
पण अंजली आली नाही. संध्याकाळी मी स्वतः कडे गेलो आणि विचारले की मी लग्न करणार आहे, याचा तुला आनंद नाही का? ती म्हणाली, का नाही, मला खूप आनंद होत आहे. तू लग्न करून नवीन आयुष्य सुरू करणार आहेस. मग मी विचारले की सगळे ऑफिसमध्ये आले होते तेव्हा तुम्ही माझे अभिनंदन करायला आली नाही. ती म्हणाली की मला खूप काम आहे, मी बिझी आहे. मी ठीक आहे म्हणालो आणि मी निघालो. 2 दिवसांनी रात्री अंजलीचा मेसेज आला की तुझं खरंच पुढच्या महिन्यात लग्न होतं आहे? मी हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी अंजली अजिबात ऑफिसला आली नाही. मी विचार न करत होतो काय झाले, तिचा ऐकू नाही. मग मी माझ्या सहकार्याला अंजलीला फोन करून विचारायला सांगितले की ती ऑफिसमध्ये का आली नाही. तिने फोन केला तेव्हा मी आलो. तिला कळले की त्याला खूप भूक लागली आहे आणि तो घरी एकटा आहे. मग मी ऑफिसमधून निघालो आणि तिच्या घरी जायला निघालो. मी तिला कॉल करून पत्ता विचारला आणि लवकरात लवकर पोहोचलो. वा, ती एकटी होती आणि तिला खूप थंडी जाणवत होती. ती ब्लँकेटमध्ये झोपली होती. मी पटकन तिला उचलले आणि दवाखान्यात नेले. संध्याकाळपर्यंत त्यांची भूक बरी झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना भेटण्याची परवानगी दिली. मी तिच्याजवळ बसलो होतो. ती झोपली होती. मी तिचा माझ्या हातात घेतला. मग हळूच तिचे डोळे उघडले. ती फक्त माझ्याकडे पाहत होती. मी हळूच म्हणालो की पुढच्या महिन्यात माझे लग्न नाही. हे ऐकून ती रडू लागली. माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी तिला मिठी मारली आणि आम्ही दोघे एकमेकांना खूप रडलो. मग